चला चला लेकरांनो सुरुवात करूयात. पहा रे, तर लास्ट लेकरांनो आपण डिफरंट फेजर डायग्राम बघितलेत, बरोबर आहे. रेझिस्टिव्ह नेचर ऑफ लोड, त्याच्यानंतर लॅगिंग नेचर ऑफ लोड आणि लीडिंग नेचर ऑफ लोड साठी आपण काय डिस्कशन केले लेकरांनो, फेजर डायग्राम बघितलेल्या आहेत. ठीक आहे, चला परत रिवाइज करून घेऊ. पहा रे, फेजर डायग्राम ड्रॉ करत असताना लेकरांनो सर्वात अगोदर आपण काय करतो तर रेफरन्स ऍक्सिस ड्रॉ करत असतो. कुठला रेफरन्स ऍक्सिस? सर आर्मेचर करंट हे रेफरन्स ऍक्सिस आहे, बरोबर आहे का? येस. काय अडचण इथपर्यंत नाहीये सर. मग आपल्याला माहिती आहे लेकरांनो की या रेफरन्स ऍक्सिसला जो ईपीएच आहे, ठीक आहे, सॉरी हा व्हीपीएच, तो कसा आहे? तो व्हीपीएच जो आहे ह्या रेफरन्स ऍक्सिसला कसा लेकरांनो इन फेज आहे. व्हीपीएच कसा आहे? इन फेज. या व्हीपीएच लाच आपण लेकरांनो टर्मिनल व्होल्टेज पर फेज म्हणतो. रेझिस्टिव्ह लोड म्हणजे काय रे? रेझिस्टिव्ह लोड साठी करंट आणि व्हीपीएच हे एकमेकांना कसे असतात लेकरांनो? इन फेज असतात. इन फेज म्हणजे दोघांमध्ये फेज डिफरन्स हा 0 डिग्रीचा असतो. ठीक आहे, मग आपल्याला माहिती आहे लेकरांनो की यालाच आय आर ए ड्रॉप जो आहे, कुठला ड्रॉप? येस, आय ए आर ए ड्रॉप. कुठला ड्रॉप लेकरांनो? आय ए आर ए ड्रॉप. कसा असतो रे? इन फेज आहे. म्हणजे रेफरन्स ऍक्सिसला रेझिस्टिव्ह नेचर मुळे फेज व्होल्टेज हा इन फेज येतो. आय आर ए ड्रॉप हा इन फेज असतो. इथून लेकरांनो वरच्या बाजूला आपल्याला माहिती आहे इथे जो ड्रॉप आहे तो आय एक्सियस, ठीक आहे, सिंक्रोनस रिएक्टन्स ड्रॉप असतो. क्लिअर? येस सर. मग आपल्याला माहिती आहे लेकरांनो की हा जो स्टार्ट पॉइंट आहे आणि हा कुठला पॉइंट आहे रे? एंड पॉइंट आहे. मग आपण काय करतो? स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंटला जॉईंट करतो. काय करतो लेकरांनो? हे अशा प्रकारे इथे ह्याला जॉईंट करतो. ठीक आहे, आणि इथे ह्याला नाव देतो लेकरांनो ईपीएच असं नाव देतो. ठीक आहे, हे तर आपल्याला खूप छान माहिती आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय करतो लेकरांनो की हा जो मधली जो लाईन आहे ती आपण डॉटेड ड्रॉ करून घेतो. म्हणजे इथून इथपर्यंत जो आहे तो अशा प्रकारे लेकरांनो डॉटेड ड्रॉ करतो. इथं लिहितो आपण आय ए झेड एस. ठीक आहे, आय ए झेड एस. दॅट्स इट. क्लिअर आहे? येस सर, हे तर गोष्ट आम्हाला माहिती आहे. ही कुणासाठी आहे फेजर डायग्राम? तर ही जी फेजर डायग्राम आहे ही रेझिस्टिव्ह लोड साठी आहे, किंवा मी म्हणेल युनिटी पॉवर फॅक्टर साठी आहे. कुणासाठी आहे? युनिटी पॉवर फॅक्टर साठी आहे. ठीक आहे, चला असंच लेकरांनो आता आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायची आहे लॅगिंग पॉवर फॅक्टर लोड साठी. कुणासाठी रे? लॅगिंग पॉवर फॅक्टर लोड. मग लॅगिंग पॉवर फॅक्टर साठी लोड साठी ड्रॉ करत असताना सगळ्यात पहिले आपण माहितीये फर्स्ट स्टेप काय रे आपली? तर आर्मेचर करंट ऍज अ रेफरन्स ऍक्सिस, बरोबर आहे. मग ह्या आर्मेचर करंटला ऍज रेफरन्स ऍक्सिस जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा लेकरांनो आपल्याला माहिती आहे इथे व्होल्टेज काय होतं रे? लीड होतो, बरोबर आहे. इथे टर्मिनल व्होल्टेज ह्यालाच आपण व्हीपीएच म्हणतो लेकरांनो, हा काय होतो? लीड होतो. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे लेकरांनो लॅगिंग नेचर ऑफ लोड, लॅगिंग नेचर ऑफ लोड, ठीक आहे, लॅगिंग नेचर ऑफ लोड मध्ये जो पॉवर फॅक्टर आहे कॉस फाय तो 0.8 आहे. 0.8 आहे म्हणजे फाय जो आहे तो कॉस इनव्हर्स ऑफ 0.8 जर आपण डिस्कशन मध्ये केलं लेकरांनो तर या ठिकाणी फाय इज इक्वल टू येतं 36.87 डिग्री. फेज डिफरन्स किती आहे? 37.87 डिग्री. म्हणजे इथून इथपर्यंत लेकरांनो किती अँगल आहे रे? 36.87 डिग्री आहे. इथे आपण याला काय लिहू शकतो? तर इथे लिहितो लेकरांनो व्हीपीएच किंवा ह्याला व्हीटी म्हणू शकतो आपण, टर्मिनल व्होल्टेज पर फेज लीड. लीड करंट, करंटला लीड करतो. कुठला करंट आहे? आर्मेचर करंट. बाय किती डिग्रीने लीड करतो लेकरांनो? 36.87 डिग्रीने. क्लिअर आहे? येस और नो? येस. ह्या रेफरन्स ऍक्सिसला म्हणजेच आर्मेचर करंटला टर्मिनल व्होल्टेज म्हणा किंवा फेज व्होल्टेज म्हणा 36.87 डिग्रीने लीड करतोय. त्याच्यानंतर लेकरांनो रेफरन्स ऍक्सिसला आय आर ए ड्रॉप कसा आहे रे? इन फेज आहे. रेफरन्स ऍक्सिसला आय आर ए ड्रॉप कसा आहे लेकरांनो? इन फेज. तो इथे ड्रॉ करून घेतोय. हा कुठला ड्रॉप आहे? आय ए आर ए ड्रॉप आहे. मग लेकरांनो नेक्स्ट काय रे? आय एक्स एक्स. जो आय एक्सेस आहे तो ह्या आर्मेचर करंटला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे रेफरन्स ऍक्सिसला हा ड्रॉप 90 डिग्रीला परपेंडिक्युलर आणि आय आर ए ड्रॉप हा झाला पॅरलल किंवा इन फेज आणि हा परपेंडिक्युलर. दॅट्स इट. लेकरांनो हा स्टार्टिंग पॉइंट आहे. ठीक आहे, इथे कुठला पॉइंट रे? हा एंडिंग पॉइंट आहे. मग स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंटला जर एकत्र जॉईन केलं तर लेकरांनो हा जो आहे त्यालाच काय म्हणतो रे आपण? इथे ह्याला आपण ईपीएच म्हणतोय. ठीक आहे, काय म्हणतो लेकरांनो? ईपीएच. आणि इथे
जर डॉटेड लाईन जर ड्रॉ केली ही अशा प्रकारे, तर हे झालं लेकरांनो IAZS. काय झालं बाळांनो? IAZS. ही फेजर डायग्राम आपण लास्ट लेक्चरला बघितलेली आहे. ठीक आहे. मग ह्या फेजर डायग्राम मध्ये आणखी काय शिकण्यासारखं आहे, तर पहा रे, इथून आपण याला डॉटेड लाईन ड्रॉ केलेले खाली, इथून डॉटेड लाईन ड्रॉ केले बाळांनो, म्हणजे हा IRA ड्रॉप असेल तर हा पण काय असेल रे? IARA ड्रॉप असेल. क्लिअर? येस सर, इथपर्यंत काय अडचण नाही. मग लेकरांनो, इथून जर मी म्हटलं की इथपर्यंत ही हे एवढं तर IRA ड्रॉप झाला, मग हा जो आहे तो काय रे? येस, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं बघितलंय, तर लेकरांनो बघा रे, हा VT आहे, तर या ठिकाणी येतं VT इंटू कॉस फाय, आणि हा जो आहे तो येतो बाळांनो VT इंटू साइन फाय. मग हे पॅरलल पण आहे, ह्याला पण काय लेकरांनो? VT इंटू साइन फाय. ह्या सुद्धा काय रे? VT इंटू साइन फाय. क्लिअर? काय अवघड आहे का? नाही सर, काहीच अवघड नाहीये. फेजर डायग्राम मध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्हाला एवढं छान रिप्रेझेंट करून दिली आहे की आता विसरायची गरज नाहीये. चला, मग एकदा फॉर्म्युला लिहून टाकूत. काय फॉर्म्युला येतो लेकरांनो? तर पहा रे, ईपीएच इज इक्वल टू, इथं फॉर्म्युला येतो ईपीएच इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ या ठिकाणी VT, ठीक आहे, पॉवर फॅक्टर 1 आहे, प्लस IARA चा होल स्क्वेअर, आणि प्लस लेकरांनो इथेच, ठीक आहे, साइन 90 किती येतं रे? 0, म्हणजे फक्त IAXS येतं, त्याचा होल स्क्वेअर. क्लिअर आहे? येस सर. चला, मग मला सांगा लॅगिंग नेचर ऑफ लोड साठी ईपीएच चा फॉर्म्युला काय लेकरांनो? तर ईपीएच इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ या ठिकाणी येईल VT इंटू कॉस फाय प्लस IARA, VT इंटू कॉस फाय प्लस IARA, ठीक आहे. त्याच्यानंतर लेकरांनो होल स्क्वेअर प्लस इथं काय येईल रे? सो VT इंटू पुढे साइन फाय प्लस IAXS होल स्क्वेअर. क्लिअर आहे? येस सर. ठीक आहे. मग आपल्याला हे सुद्धा गोष्ट क्लिअर आहे. काय कुठली गोष्टबद्दल बोलताय सर तुम्ही? तर लेकरांनो, या ठिकाणी जो ईपीएच आहे तो ईपीएच कसा असतो रे? ग्रेटर असतो. कुणापेक्षा? व्हीपीएच पेक्षा, किंवा व्हीपीएच लाच काय म्हणतो आपण? टर्मिनल व्होल्टेज पर फेज. काय म्हणतो बाळांनो? टर्मिनल व्होल्टेज पर फेज. म्हणजे याचा अर्थ देअरफॉर द पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन इज येस पॉझिटिव्ह. पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन काय येतं बाळांनो? पॉझिटिव्ह येतं. इथे सुद्धा या कंडिशन लॅगिंग नेचर साठी सुद्धा ईपीएच हा ग्रेटर आहे कुणापेक्षा? व्हीपीएच पेक्षा, किंवा किंवा या ठिकाणी टर्मिनल व्होल्टेज पर फेज म्हटलं तरी चालेल. येस और नो? येस सर. पण लेकरांनो, ईपीएच इज ग्रेटर दॅन व्हीपीएच आहे किंवा टर्मिनल व्होल्टेज आहे, सो ऑब्विसली इथे सुद्धा व्होल्टेज रेग्युलेशन कुठलं रे? पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन इज पॉझिटिव्ह. पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन कसं येईल इथे? पॉझिटिव्ह येतं. ठीक आहे. मला नाही वाटत किंवा तुम्हाला आता कुठलाही डाऊट मनामध्ये इथे असू शकेल. ठीक आहे. आहे का रे कुठला डाऊट? नाहीये सर. ठीक आहे. मग इथे जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचे असतील काही गोष्टी, तर बघा ना, इथून इथपर्यंत हे व्हीपीएच जे आहे, ठीक आहे, तुम्ही याला व्हीपीएच लिहा हो इथे, पण इथून इथपर्यंत काय रे हे वळांनो? हे व्हीटी आहे, एवढं व्हीटी आहे स्टार्टिंग पॉइंट. इथून इथपर्यंत जो आहे तो IARA ड्रॉप आहे. ठीक आहे. दॅट्स इट. मग बघा ना किती सोपं आहे. VT प्लस IARA ड्रॉपचा स्क्वेअर आणि IXS चा स्क्वेअर इज इक्वल टू काय लेकरांनो? ईपीएच. खतम. आता हा फॉर्म्युला बघा, VT कॉस फाय प्लस IARA प्लस VT साइन फाय प्लस IXS होल स्क्वेअर. अवघड गोष्टी नसतात. मी नेहमी शिकवत असताना काय म्हणत असतो, की तुम्ही तुमच्या माइंड मध्ये ह्या गोष्टी अवघड केलेल्या आहेत. क्लिअर? तुम्ही स्वतःला सवय लावली आहे, की एखाद्या गोष्टीचं सोल्युशन अवघड आहे असं तुम्हाला म्हटलं कुणीतरी, की बस तुम्ही आयुष्यभर त्या गोष्टीला अवघडच आहे असं कन्सिडर करून चालणार. मग सोपं कधी करणार त्या गोष्टीला? ठीक आहे. तर थोडासा संभ्रम किंवा मनामध्ये जे तुमच्या शंका असं त्या दूर करत चला. डेफिनेटली तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही सोपीच वाटेल लेकरांनो. चालेल? ठीक आहे. चला नेक्स्ट बघू बाळांनो. लीडिंग नेचर ऑफ लोड साठी. कुठल्या लोड साठी रे? लीडिंग नेचर ऑफ लोड साठी. ठीक आहे. मग आता लीडिंग नेचर ऑफ लोड साठी सुद्धा त्याच गोष्ट लेकरांनो, जो पॉवर फॅक्टर आहे, ठीक आहे, पीएफ पॉवर फॅक्टर किती आहे रे? तर पॉवर फॅक्टर आहे 0.81 समथिंग सपोज. तर आपल्याला माहिती आहे लेकरांनो, फाय इज इक्वल टू किती येतं रे? कॉस इनवर्स ऑफ 0.81
ठीक आहे, याचा अर्थ हे झिरो हे लेकरांनो 36.87 डिग्री. येस और नो? येस सर. 36.87 डिग्री. क्लिअर? येस. चला मग आता आपल्याला माहिती आहे फर्स्ट स्टेप प्रमाणे काय रे? फर्स्ट स्टेप प्रमाणे कुठलं काय ड्रॉ करायचंय? फर्स्ट स्टेप प्रमाणे सगळ्यात पहिले आपल्याला ड्रॉ करायचंय आर्मेचर करंट ऍज अ रेफरन्स ऍक्सिस. येस और नो? येस सर. नेक्स्ट सेकंड स्टेप काय लेकरांनो? तर मला सांगा लीडिंग आहे याचा अर्थ जो व्हीपीएच आहे तो व्हीपीएच म्हणजे व्होल्टेज लीड होतं ना. सॉरी सॉरी जो आर्मेचर करंट आहे आर्मेचर करंट लीड व्हीपीएच म्हणा किंवा लेकरांनो व्हीटी म्हणा बाय बाय अँगल 36.87 डिग्री. आय आर्मेचर करंट लीड आर्मेचर करंट लीड व्हीपीएच और व्हीटी बाय 36.87 डिग्री. लेकरांनो ह्याला मी अशा प्रकारे लिहू शकतो का रे की व्हीपीएच अशा प्रकारे लिहू शकतो व्हीपीएच और व्हीटी लॅग आर्मेचर करंट बाय 36.87 डिग्री. इज इट क्लिअर? लिहू शकतो? येस सर. तुम्हाला सांगा आर्मेचर करंटला व्हीपीएच लॅग होतोय म्हणजे मला कुठे ड्रॉ करावं लागेल? अशा प्रकारे डाऊनवर्ड ड्रॉ करावं लागेल. क्लिअर? इथून जो लॅग होतो तो अँगल किती आहे? 36.87 डिग्री आहे. ठीक आहे. मग मला सांगा आता नेक्स्ट जो पॉइंट आहे या पॉइंटला आय आर ए. आय आर ए कसा असतो लेकरांनो? ह्याला पॅरलल आहे. तुम्ही मला माहिती आहे हे लेक्चर मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. परत एकदा वेगळं लेक्चर बनवून टाकण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तुम्ही पहा आपल्या ऍप वरती ऍप डिप्लोमा हे ऍप वरती तुम्हाला व्यवस्थित त्याचं डिटेल्स एक्सप्लेनेशन तिथे दिसेल. स्टेप वाईज दिसेल. कुठलाही मनामध्ये डाऊट नसेल. ठीक आहे. चला आय आर ए ह्या रेफरन्स आर्मेचर करंटला कसं लेकरांनो इन फेज आहे. तर ड्रॉ केला इन फेज म्हणजे याला आपण आय आर ए ड्रॉप म्हणतो. काय म्हणतो? आय आर ए ड्रॉप म्हणजे व्होल्टेज ड्रॉप आहे. त्याच्यानंतर लेकरांनो इकडे वरच्या बाजूला या रेफरन्स ऍक्सिसला आय ए एक्सेस ड्रॉप कसा आहे रे? परपेंडिक्युलर आहे. यस और नो? यस. ठीक आहे. मग ही झाली स्टार्टिंग पॉइंट आणि हे झालं फिनिशिंग पॉइंट. यस किंवा टर्मिनेटिंग पॉइंट म्हणून आपण. टर्मिनेटिंग पॉइंट काय करायचं? एकत्र जॉईन करायचंय. मग एकत्र जॉईन कसं करणार? तर या ठिकाणी अशा प्रकारे ठीक आहे. हे झालं जॉईंट इथे. क्लिअर? हा काय लेकरांनो? हा आहे ईपीएच. हा काय रे? ईपीएच. येस और नो? येस सर. मग ईपीएच आहे तर इथे आता लेकरांनो पुढचं रिप्रेझेंटेशन कसं असेल? तर पुढच्या रिप्रेझेंटेशनला इथून डॉटेड लाईन इथे ड्रॉ करतोय म्हणजे इथे लिहिता येईल मला आय ए झेड एस. ठीक आहे. इथून पुढे डॉटेड लाईन ड्रॉ करता येईल. ठीक आहे. आणि इथे पुढे काय लिहिता येईल लेकरांनो? तर व्यवस्थित लक्ष द्या. हा झाला आय ए आर ए. काय झालं लेकरांनो? आय ए आर ए. मग इथून इथपर्यंत जो आहे तो असेल व्ही टी कॉस फाय आणि इथून एवढा जो असेल तो आहे लेकरांनो व्ही टी साइन फाय. दॅट्स इट. हे कसं येतं? त्यासाठी तुम्हाला आपल्या ऍप वरती जाऊन कोर्स परचेस करावा लागेल आणि परचेस केल्यानंतरच तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी ह्या कळतील. ठीक आहे. चला पाहून घ्या बरं एकदा सर. ठीक आहे. काय अवघड याच्यात लेकरांनो? फेजर डायग्राम अवघड आहेत करे नाही. हे आय एक्सेस ड्रॉप आहे. क्लिअर? हे आय झेडएस ड्रॉप आहे. हे सगळे व्होल्टेज ड्रॉप आहेत. क्लिअर? हे माहिती सगळं आपण बघितलेलं आहे. काय डाऊट इथपर्यंत? क्लिअर आहे? ओके. चलो ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमाला ऍप ही डाउनलोड केली नसेल त्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमावाला ऍप ही डाउनलोड करून घ्या. संबंधित विषयाबद्दल जर कुठलीही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता लेकरांनो किंवा कॉल सुद्धा करू शकता. ठीक आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू.